जोशी सर, प्रमुख अतिथी व्याख्याता आदरणीय श्रीमती सुरेशिनी केलकुटे मॅडम, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नागपूर, महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य डॉक्टर जितेंद्र महाजन सर, कार्यक्रमाच्या आयोजक अर्थशास्त्र विभाग प्रमुख आदरणीय प्राध्यापिका प्रेरणा रत्नाकारजी मॅडम, उपस्थित समस्त प्राध्यापकवृंद, विद्यार्थीगण, मी आपणा सर्वांची शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करते. संपूर्ण जगात भारतीय संविधान सर्वोच्च संविधानापैकी एक मानले जाते. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी तत्वांचा निर्देश भारतीय संविधानाअंतर्गत केला आहे. 2025 हे वर्ष आपल्या भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. भारतीय संविधानाने स्त्रियांना समान अधिकार आणि संधी प्रदान करून त्यांच्या सक्षमीकरणाला महत्त्वपूर्ण असा आधार दिला आहे. स्त्री सक्षमीकरणाची वाटचाल आणि भारतीय संविधान आजच्या या विशेष व्याख्यानाचे प्रयोजन जाणून घेण्याकरिता, प्रास्ताविक सादर करण्याकरिता मी आदरणीय प्राध्यापिका प्रेरणा रत्नाकारजी मॅडम यांना आमंत्रित करते. धन्यवाद. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अरविंद जोशी सर, आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शिका सन्माननीय श्रीमती सुरेशिनी केलकुटे मॅडम, महाविद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय डॉक्टर जितेंद्र महाजन सर, उपस्थित आदरणीय प्राध्यापक आणि ज्यांच्यासाठी हा आपण कार्यक्रम आयोजित आहे ते आमचे सर्व विद्यार्थी आणि मित्रमैत्रिणी. भारतीय राज्यघटना स्वीकारायला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ वर्षभर ऐतिहासिक उत्सव साजरा होत आहे. हा एक मैलाचा दगड असून आपले संविधान आपल्या लोकशाहीचा एक उल्लेखनीय प्रवास आणि मूलभूत तत्वांचा, त्याचप्रमाणे संविधानिक मूल्यांचा चिरस्थायी वारसा प्रतिबिंबित करतो. आणि त्या औचित्य साधून विमेन्स सेलच्या माध्यमातून आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार प्रवर्तक विषय घेऊन आलो, आणि तो म्हणजे स्त्री सक्षमीकरणाची वाटचाल आणि भारतीय संविधान. आपण सर्वच जाणता की भारतीय समाज हा विविध घटकांनी गोठलेला आहे आणि या समाजाचा आत्मा म्हणजे संविधान. त्याच्या प्रकाशातच स्त्री सक्षमीकरणाची वाटचाल ही उजळत झाली. संविधान म्हणजे केवळ कायद्याचे उल्लंघन नव्हे, तर ते न्याय, समता आणि स्वातंत्र्याचा एक मूलमंत्र आहे, ज्याने स्त्री शक्तीला नवसंजीवनी दिली आहे. पूर्वी आपण जाणताच की स्त्रिया फक्त 4 व्यक्तीच्या आहेत, परंतु आता त्या शिक्षण, उद्योग, विज्ञान, राजकारण आणि आपल्यासमोर उदाहरणच आहे प्रशासन या ठिकाणी त्या स्वतः एक तेजस्वी तारा बनून जातात. भारतीय संविधानाने तिला समान हक्क दिलेले आणि अधिकार बहाल केला आहे. त्याच्यामुळे एक मजबूत पाया भारतीय संविधानाने घालून दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की एका समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीमुळे असते. ज्या विभागातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या वुमेन्स सेल विषयी मी थोडी माहिती देऊ इच्छिते. महाविद्यालयातील वुमेन्स सेल हा केवळ चर्चासत्र आणि कार्यक्रमाचे आयोजन करणारा विभाग नसून तो स्त्रियांमध्ये जागरूक आत्मभान तयार करणारा आणि त्यांच्यातील सुप्त शक्तींना वाव देणारा एक महत्त्वपूर्ण असा मंच आहे. महिलांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करून त्यांच्या समस्या समजून घेऊन आणि त्यांना योग्य ती संधी प्रदान करून ही या सेलची महत्त्वाची जबाबदारी. या सेलच्या कार्यक्षमतेमागे डॉक्टर रश्मी पारसकर यांचे अथक प्रयत्न आणि समर्पण, विद्यार्थी प्रिय आणि कर्तव्यनिष्ठ असं मला इथे दुःख होत आहे सांगताना की त्या आज आपल्याकडे अगदी दुर्दशा म्हणजे अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालेलं आहे, पण तरी त्यांची कार्यसंस्कृती आणि विद्यार्थ्यांवरील अपार प्रेम हे आजही जिवंत आहे.
2010 मध्ये स्थापन झालेल्या वुमन सेलच्या त्या प्रमुख होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मनिर्भरतेचं, आत्मविश्वासाचा अंकुर रुजवला. रोजगार निर्मिती करणाऱ्या अनेक कार्यशाळा त्यांनी घेतल्या. सशक्तीकरणाचे कार्यक्रम, मार्गदर्शनाचे सत्र आयोजन करून विद्यार्थिनींना शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्यात प्रवृत्त केले. त्या विद्यार्थिनीसाठी केवळ शिक्षिकाच नव्हत्या, तर मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते. त्यांच्या शब्दांनी विद्यार्थिनींना दिशा मिळत होती, त्यांच्या विचाराने आत्मविश्वास निर्माण होत होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थिनींना यशांचे शिखर गाठण्यास मदत होत होती. त्यांच्या या ओजस्वी व्यक्तिमत्वामुळे आणि असामान्य ऊर्जेमुळे त्या विद्यार्थिनीसाठी नेहमीच प्रेरणा देत. डॉक्टर पारसकर यांनी विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे कार्य केले. आमच्या इथे आरोग्य संपदा म्हणून एक क्लिनिक घालवायचे आणि दर 3 महिन्यानंतर विद्यार्थिनींना एक प्रिस्क्राईब डॉक्टर घेऊन दर 3 महिन्यानंतर त्या विद्यार्थिनींना मोफत औषधांचे वाटप आणि त्यांचं चेकअप करायचं. एवढंच नाही तर जेंडर सेन्सिटायझेशनच्या कार्यशाळांच्या माध्यमातून त्याने विद्यार्थिनींमध्ये समतेची जाणीव निर्माण केली आणि त्याकरता सेक्शुअल व्हायलन्स अगेन्स्ट वुमन यासारख्या विषयावर विशेष जागरूकता मोहीम राबवली. महिला कक्षांच्या माध्यमातून फेलिसिटेशन ऑफ आउटस्टँडिंग अँड अचिव्हर्स वुमन या उपक्रमांतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. कर्तृत्ववान महिला अधिकारी आणि उद्योजिका यांची प्रेरणादायी व्याख्याने आयोजित करून विद्यार्थिनींना भविष्याची नवी दिशा मिळवून दिली. डॉक्टर पारसकर यांनी लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी #DesiMeToo नावाचे एक निर्भय आणि स्वतंत्र असे व्यासपीठ चालवले. महिलांना त्यांच्या अनुभवाविषयी निर्भयपणे बोलण्याची संधी मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश होता. त्यांची कार्यशीलता, त्यांची ऊर्जा विद्यार्थिनींना शिक्षण आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी सतत प्रेरित करत असे. त्यांच्या समर्पणाने हजारो विद्यार्थिनींना नवीन दिशा मिळाली. त्यांच्या विचारांची ही जोड सदैव तेवत राहील आणि त्यांनी दिलेले ज्ञान, आत्मनिर्भरतेचे बळ आणि सक्षमीकरणाचा विचार हा त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. महिला सशक्तीकरणाच्या दिशेने घडवलेली कार्य अविस्मरणीय ठरेल. त्यांच्या या कार्याला माझा विनम्र अभिवादन. स्त्री सक्षमीकरण हा केवळ संकल्प नव्हे तर तो कृतीतून उतरला जाणारा आणि साकारला जाणारा एक प्रवास आहे, हे त्यांचे ध्येय होते आणि त्यांच्या या ध्येयाला साकार रूप देण्याच्या वाटचालीत विमेन सेलच्या वतीने आयोजित आजच्या या विशेष व्याख्यानातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यांच्या या व्याख्यानात आपल्या मार्गदर्शनासाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा आपल्याला सहकार्य लाभत आहे. समाजसेवेचं महान व्रत हाच जीवनाचा श्वास मानणाऱ्या, समर्पणाच्या अखंड तेजाने उजळणाऱ्या आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी अविरत कार्य करणाऱ्या आदरणीय सौ सुकेशनीताई तेलगोटे यांचे मी मनपूर्वक स्वागत करते आणि त्यांचे आभार देखील मानते की त्यांनी अगदी अल्पशा काळात, म्हणजे अल्पशा भेटीतच त्यांनी माझा हा आमचं हे आमंत्रण स्वीकारले. आणि मी त्यांना जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी मला फक्त एकच प्रश्न विचारला की तुमच्या संविधान आहेत पण विषय काय आहे. तर मी त्यांना सांगितलं की मॅडम विषय महिलांचाच आहे त्या आणि महिला आणि संविधान किंवा महिला आणि कायदे. तर ते म्हणाले की स्त्री सक्षमीकरण हे खूप चांगलं आणि समर्पक असं शीर्षक आहे, तुम्ही त्याच्यावर ठेवा, मी नक्कीच येईल. मी त्यांची या प्रसंगी खूप आभार व्यक्त करते की त्यांनी कुठलीही आडकाठी न घेता आमच्या आजच्या आमंत्रणाला मान दिलं. त्यासाठीच नव्हे तर इथे उपस्थित असणाऱ्या सर्व जिज्ञासू, स्वप्न पाहणाऱ्या आणि ती सत्यात उतरवणाऱ्या आणि मेहनत करणाऱ्या विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारातून, कार्यातून आणि अनुभवातून प्रत्येकाला ऊर्जा मिळेल, आत्मविश्वास मिळेल आणि स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवण्याचं बळ मिळेल. सुकेशनीताई तेलगोटे या परिवर्तनाच्या साक्षात मूर्ती. न्याय, समता आणि परिवर्तन यांचे ध्येयवेळे स्वप्न उराशी बाळगून आपल्या कर्तृत्वाने, अमृताने त्यांनी समाजसेवेच्या आनंदनाला सिंचित केले. सध्या नागपुरात सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग या अत्यंत जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या मॅडम यांनी 2017 ते 2021 या काळात जिल्हा समाज अधिकारी म्हणून नागपूर जिल्हा परिषदेत, तसेच 2021 ते 2022 या भंडारा येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण म्हणून कार्य करत समाजहिताचा अखंड ध्यास केला. प्रशासनातील त्यांचे कार्य हा केवळ एक सरकारी जबाबदारीचा भाग नसून तो त्यांच्या मनातील निस्वार्थ समाजसेवेच्या जाणीवेचा प्रकाश दीपच आहे.
सुकेशी मॅडम यांनी केवळ पदे भूषवली नाही, तर त्यांनी या पदांना सामाजिक उत्तरदायित्वाची नवी परिभाषा दिली. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाने त्यांची दूरदृष्टी आणि ज्ञानसंपन्नता अधोरेखित केली. मास्टर ऑफ सोशल वर्कसह इंग्रजी, इतिहास आणि राज्यशास्त्रात MA ही शैक्षणिक शिदोरी घेऊन त्या समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या न्यायासाठी सतत कार्यरत राहिले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीचा दीपवृक्ष आपल्या कार्याच्या भूमीत त्यांनी रुजवला. त्यांचे कुटुंब सामाजिक जाणीवेने भरलेले आणि उच्च शिक्षित असून समाजहितासाठी झटणाऱ्या विविध पदावर कार्यरत आहे. त्यांच्या कार्याचा हा आलेख वाचला भंडारा जिल्ह्यातील कार्यकाळ त्यांनी सुवर्ण अक्षराने लिहावा असा होता. त्यांच्या नेतृत्वाखाली आठवले समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, रोजगार संधी आणि स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळाले. सामना संधी कक्षाने संविधान अभियान युवा संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास व वक्तृत्व कौशल्याचा सन्माननीय ठेवा देण्यात आला. भंडाऱ्यात स्पर्धा परीक्षा सराव केंद्र स्थापन करून असंख्य तरुणांना भविष्याचा मार्ग दाखवण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्याचप्रमाणे नागपूरचा सुवर्णकाळही त्यांनी तसाच गाजवला. दिव्यांगांसाठी विशेष योजनांची जपवणूक करत त्यांना सन्मानाने जगण्याचा प्रकाशपट टाकला. समाजाच्या दुर्लक्षित घटकांसाठी त्यांनी सेवाकार्याची वेळ विणली आणि एक नवीन अध्याय लिहिला. रमाई आवास योजनेच्या प्रकाशात त्यांनी 300हून अधिक मांगारुडी समाजातील कुटुंबांना हक्कांची छप्पर मिळवून दिली. इतिहासाच्या पानांमध्ये हे सोनेरी क्षण बोलला गेला, जिथे उपेक्षितांना आश्रय मिळाले आणि अन्यायाने झाकोळलेले आयुष्य सन्मानाने उजळले. संत चोखामेळा आपण जाणतात की जे फक्त मुलांचे हॉस्टेल म्हणून नावाजले होते, तिथे आज 13 मजली उंच इमारत बांधण्याचे स्वप्न रुजावत आहे. नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले भवन मुलींच्या सुरक्षिततेसाठी एक अभेद्य केंद्र आहे आणि ही दूरदृष्टी ठेवून त्यांच्या अथक प्रयत्नातून या जागेचे रूपांतर आता मुलींच्या वसतिगृहात होत आहे. सर्वसामान्यांसोबतच त्यांनी तृतीय पंथांसाठी देखील त्यांच्या अस्तित्वाची जाणीव राहावी याकरता राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर पहिली शिवपूजित थाळी तृतीय पंथांच्या हक्कासाठी सुरू करण्यात आली. हा निर्णय समाज परिवर्तनाच्या दिशेने उचलणारा एक मोलाचा पाऊल आहे. सर्वच ठिकाणी संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. मात्र या विभागाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने संविधान रथ साकारला. हा रथ म्हणजे केवळ लोकशाहीचा हा रथ म्हणजे केवळ वाहन नव्हे तर लोकशाहीच्या मूल्याचे द्योतक आहे. नागपूरच्या गल्लीबोळ्यात फिरत प्रत्येक मनात संविधानाची ज्योत प्रज्वलित करत आहे. त्यांच्या निस्वार्थ सेवेचे वृत्तपत्रांनीही कौतुक केले, त्यांच्या अथक प्रयत्नांचा गौरव केला. जग प्रगतीच्या नवनवीन क्षितिजाकडे झेपावत असताना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या लाटेवर देखील त्या आरोग्यास सज्ज झालेल्या आहे. समाज कल्याण विभाग हे असे पहिलेच ISO प्रमाणित कार्यालय आहे जे आधुनिकतेच्या नव्या क्षितिजांना गवसले पाहिजे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त संगणक सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा अभूतपूर्व संगम मला तिथे पाहायला मिळाला. कार्यालयातील कार्यप्रणाली इतकी सुनियोजित आहे की एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसला इथे लाजलेलं आहे. मी जेव्हा मॅडमकडे गेली होती तेव्हा मला त्याचा पूर्ण अनुभव आला आणि इतकं सुंदर त्यांचं ऑफिस केलेलं आहे. म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटचे ऑफिस जसे असतात तसं नाही आहे, तर ते खरंच एक कॉर्पोरेट ऑफिसचं लुक त्यांनी स्वतः दिलेलं आहे आणि जातीने लक्ष देऊन त्यांनी ते केलेलं आहे. त्यांनी मला सांगितलं की आमचे कर्मचारी इथे फक्त झोपायला सोडून घरी जातात, बाकी पूर्ण वेळ अगदी त्यांचा मजेत आणि खूप लिबरल होऊन काम करतात. त्यांची ही केवळ एक प्रणाली नाही तर स्त्री सशक्तीकरणाचा अभेद्य गड आहे, जिथे निर्णय केवळ घेतले जात नाही तर भविष्य घडवले जाते. आणि खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय याचा हा एक जिवंत नमुना आहे, जिथे प्रत्येक कृती ही आत्मनिर्भरतेच्या सुवर्ण अक्षराने बोलली जाते. समाजाच्या नवनिर्मितीसाठी वाहून घेतलेल्या या सेवावर्तीचा प्रवास हा केवळ अध्याय नव्हे तर प्रेरणेचाही दीपस्तंभ होईल. आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि कृतीतून आपण शासनाच्या योजना आणि कामे समाजातील शेवटच्या व्यक्तींपर्यंत नेण्याचे अप्रतिम कार्य केलेले आहे. आजही प्रामाणिकता आणि निस्वार्थ सेवेच्या दिव्या त्या आपली जबाबदारी सोडून कार्य केले. त्यांचे विचार, त्यांची कृती आणि त्यांचा समर्पण हा युग प्रवर्तक परिवर्तनाचा आधारस्तंभ आहे. समाजाच्या उत्थानासाठी त्यांची झुंज म्हणजे परिवर्तनाचा साक्षात मूल्य. अशा या तेजस्वी कार्याला विनम्र धन्यवाद.
या सशक्त महिलांच्या कार्यांचा उज्ज्वल प्रकाश आपल्याला सकारात्मक वाटचाल करण्यास प्रेरित करतो. आजच्या या संविधानाच्या अमृत महोत्सव प्रसंगी संशोधकी तेलगोटे मॅडम यांचे मार्गदर्शन नक्कीच आपल्याला प्रेरणादायी राहील आणि सकारात्मक बळ देईल अशी आशा बाळगते आणि इथेच थांबते. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असलेल्या सन्माननीय वक्त्या आणि मार्गदर्शक श्रीमती सुकेश्वरी तेलगोटे मॅडम, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नागपूर यांचे स्वागत व सत्कार रोपटे, शॉल व सन्मान चिन्ह देऊन महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अरविंद जोशी सर करतील अशी त्यांना नम्र विनंती करते. श्रीमती सुकेश्वरी तेलगोटे मॅडम यांचा इथे यथोचित सत्कार आणि स्वागत धन्यवाद सर. मानसशास्त्र विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर जया भडटकर मॅडम रोपटे देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या विशेष व्याख्यान सत्राच्या अतिथी सन्माननीय व्याख्याता श्रीमती सुकेश्वरी तेलगोटे मॅडम यांना नम्र विनंती स्त्री सक्षमीकरणाची वाटचाल आणि भारतीय संविधान या विषयावर आपले विचार प्रकट करावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावे. विद्येची आराध्य देवता माता सावित्रीबाई, ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगणं शिकवलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते. आदरणीय मंच, सन्माननीय जोशी सर, प्रेरणा मॅम, उपस्थित सर्व. आजचा जो विषय आहे खरंच एक खूप सुंदर विषय आहे आणि माहिती आहे का, बोलताना तेव्हाच चांगलं वाटते ज्यावेळेला आपल्यासमोर सगळा विद्यार्थी वर्ग असला की बोलताना खूप चांगलं वाटते. पण ज्यावेळेला प्राध्यापक वर्ग समोर असते त्यावेळेस आपल्यापेक्षा ज्ञान त्या प्राध्यापक लोकांना जास्त असते, काय बोलावं हेच कळत नाही. पण आता इथे तर मोस्टली प्राध्यापक वर्ग दिसत आहे, काही चुकलं तर पाहणे. मी मार्गदर्शन तर मला नाही करता येणार, पण स्त्री सक्षमीकरण, भारतीय संविधान आणि महिला सक्षमीकरण असं म्हणतात. One day God decided to make something new and special thing in the world. He thought sometime, and after a long time, He made a beautiful, precious thing in the world, and that is the woman. स्त्री, महिला, अनेक बिरुदे लावलेली, सर्वव्यापिनी, विश्वव्यापिनी, जगज्जननी, खूप बिरुदे लावलेली आहेत. म्हणतात यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. समाजामध्ये तिचं स्थान अभेद्य. पुरुषाचं अर्ध अंग म्हणजे स्त्री. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जर तुम्हाला एखाद्या समाजाची उंची मोजायची असेल तर सर्वप्रथम त्या समाजातील स्त्रियांची उंची मोजा. उंची अर्थात त्या स्त्रियांचं शिक्षण, त्या समाजामध्ये स्त्रीचं असलेलं स्थान मोजा, तर तुम्हाला त्या स्त्रीची उंची कळेल.
खरंच ती परिस्थिती पूर्वापारापासून अशीच चालत आलेली आहे का? खरंच स्त्रीला अगदी सुरुवातीपासून समाजामध्ये समानतेची वागणूक मिळाली का? समान होती का? प्राचीन काळामध्ये, अगदी प्राचीन काळामध्ये हडप्पा आणि मोहनजोदडो संस्कृती आपल्या सर्वांना ज्ञात असेल. त्या संस्कृतीचं जेव्हा उत्खनन झालं होतं त्या उत्खननामध्ये बरेचसं साहित्य सापडलं, बरंच सामान सापडलं, बऱ्याच मूर्त्या सापडल्या. पण त्याच्यामध्ये काही मूर्त्या अशा सापडलेल्या आहेत. ती मूर्ती एका स्त्रीची आणि त्या स्त्रीच्या बेंबीमधून असं झाड उगवताना दिसलेलं त्या उत्खननामध्ये सापडलेलं. काय प्रूव्ह करते? ती त्या काळामध्ये त्या स्त्रीला असलेलं स्थान, त्या काळामध्ये स्त्री म्हणजे एक नवीन जीव, एक नवीन विश्वाला जन्म घालणारी व्यक्ती म्हणजे स्त्री. हे प्राचीन काळामधलं स्थान होतं. त्याचा वेळ निघत गेला, स्त्रीची अवस्था बदलत गेली. मध्ययुगीन काळामध्ये स्त्रीला चूल आणि मूल, लक्ष्मी बनवलं जाते. लक्ष्मी पण तिची जागा होती 4 चौकटीमध्ये. 4 चौकटीच्या बाहेर ती राहणार नाही, 4 चौकटीच्या आतच राहील. तिने फक्त मूल आणि चूल एवढंच सांभाळावं, घराच्या बाहेर नाही. घराची लक्ष्मी बनवल्या जाते, लक्ष्मी बनवल्या जाईल, पण लक्ष्मीचं स्थान देवालयामध्ये, घराच्या बाहेर नाही. अनेक वाईट प्रथा होत्या. वाईट प्रथांमध्ये ती स्त्री गुरफटलेली होती. हे समजत नव्हतं. जनावराला तरी चांगली वागणूक मिळते, स्त्रीला का नाही? तर जनावर तरी मुक्तपणे संचार करू शकत होते रस्त्यावर, पण त्या एका स्त्रीला नाही. वाईट परिस्थिती, अनेक कुप्रथा, बालविवाह, छोटीशी मुलगी, तिचं लग्न अगदी वयस्कर 50-60 वर्षाच्या वर असलेल्या माणसासोबत. आणि त्या काळामध्ये जीवनमान आयुर्मान एवढं होतं. नवरा मरण पावला, ह्या छोट्याशा मुलीला काही समजो अथवा ना समजो तिचं केशवपण करतील. केशवपण आपण सगळ्यांना माहिती आहे. तिला विद्रूप करायचं. विद्रूप करण्यामागचं कारण काय? तर तिला समाजामध्ये जगत असताना वाईट प्रवृत्तीपासून, वाईट नजरांपासून तिचं संरक्षण करणं हा त्याच्या मागचा मेन उद्देश. केशवपण करायचं म्हणजे तिला कुणी वाईट नजरेनं पाहू नये. पण त्यापासून तिच्या भावना कोणी समजल्या का? देवदासी प्रथा, अगदी ना देवाजवळ देवाची दासी म्हणून तिला सोडून दिलं जायचं. मग तिचा दुरुपयोग समाजामध्ये विकृत प्रवृत्ती किती घेऊन ना, काही त्याचं घेणं देणं नाही, परंतु तिला तिथे सोडलं जायचं. सती प्रथा, अरे ती तेवढी भयंकर प्रथा होती की त्या स्त्रीला जर नवरा मरण पावला, सांगितलं आताच बोलले की जेव्हा एका वयस्कर माणसासोबत लग्न करून दिलं जायचं, मोस्टली मरण पावायचेच. कारण की तेव्हा अनेक रोगाच्या साथी यायच्या, आजार व्हायचे, त्याच्यावर पाहिजे तसा औद्योगिक उपचार नाही व्हायचा, आरोग्याचा उपचार नाही व्हायचा. त्याच्यामुळे ते मरण पावलं त्या मुलीचं काय करायचं? तिला सती जावं लागत होतं. तिची इच्छा असो अथवा नसो, नवरा मरण पावला सती जावं लागेल. आणि जर ती जाण्यास तयार नसेल, मोस्टली जायच्या, पण जाण्यास तयार नसेल तर तिला त्या नवऱ्याच्या प्रेतासोबत बांधून घ्यायचं, जबरदस्तीनं सरणावर ठेवायचं. जर जास्त ओरडत असेल, समाजापर्यंत आवाज जात असेल, तर आजूबाजूने एवढे आवाज असतील, डोल जे असतात ना, डोल वगैरे काय असतात त्याच्या आवाज, की तो आवाज तिच्या मरणाचा, तिच्या किंचाळण्याच्या, तिच्या विव्हळण्याचा बाहेर जायला नको. ही परिस्थिती एखाद्या जनावरासोबतही कोणी करणार नाही. म्हणजे हेच तिचं स्थान. परंतु तिथून हळूहळू स्त्रीला, त्या स्त्री जातीला मी जात म्हणते, त्या स्त्री जातीला एक थोडं तिथून वेगळं आयाम मिळायला लागला. राजा राममोहन राय सारखे महामानव आलेत, थोर समाजसुधारक आलेत. सतीप्रथा बंद करण्यासाठी अनेक त्रास सहन करावा लागला. तेव्हा पण ती सतीप्रथा कायद्याने बंद झाली. म्हणजे विचार करा, एखाद्या स्त्रीवरचा अन्याय अत्याचार रोखण्यासाठी एवढा मोठा काळ दाद मागावी लागली आणि त्याच्यानंतर कुठे कायद्याने त्याला बंदी आणावी लागली. म्हणजे समाजाला एवढंही सोयीस्कर नव्हतं की आता त्या स्त्रीला आपल्याला माणसासारखं जगवता आलं पाहिजे, एवढं सोयीस्कर नव्हतं. सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केला, म्हणून आज या हॉलमध्ये
सर्वात जास्त संख्या आपल्या महिलांची दिसत आहे. फक्त सावित्रीबाई फुले शिकल्या नसत्या, आपल्याला शिकवलं नसतं, आपण इथे आलो नसतो. कंडिशन कदाचित खूप वेगळी असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची मानावी तेवढी फार कमी. स्त्रीला एक माणूस म्हणून जगायला शिकवलं. माणसाला तर शिकवलंच, पण स्त्रीला पण शिकवलं. भारत स्वतंत्र होण्याची वेळ आली होती. भारत स्वतंत्र होण्याच्या कगारवर होता. त्याच्या आधी अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये अनेक आंदोलन झाले, अनेक चळवळी झाल्या. मोठे मोठे आंदोलन करावं लागत होते, चळवळी करावं लागत होती. 1872 गोष्ट घ्या ना, तेव्हा अमेरिकेमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. हां, माणसं करू शकत होते, पुरुष करतील, पण स्त्रियांना अधिकार नव्हता. तर त्यावेळेला मतदान एका स्त्रीने केलं, जबरदस्तीने केलं एका स्त्रीने, म्हणून तिला $100 दंड करण्यात आला. तेव्हा ती प्रवृत्ती स्त्रियांमधली जागरूक होऊ लागली की आम्ही फक्त मतदान एक वेळा मतदान केलं, आम्हाला पुरुषाच्या बरोबर स्थान नव्हतं, आम्ही मतदान करायला निघालो, एकीनं मतदान केलं म्हणून $100 दंड पडत आहे, म्हणून आता आम्हाला बाहेर निघणं गरजेचं. तेव्हा ती चळवळ सुरू झाली आणि अनेक वर्षाच्या त्या चळवळीनंतर, प्रयासानंतर स्त्रियांना तिथे मतदानाचा अधिकार मिळाला. भारतामध्ये निश्चितच अशी परिस्थिती नव्हती. भारत स्वतंत्र होण्यासाठी त्या कगारवर आलेला. भारताला स्वतः ते राज्य, आपलं जे राष्ट्र आहे ते राष्ट्र चालवण्यासाठी भारताला स्वतःला राज्यघटना बनवायची होती. राज्यघटना बनवायला सुरुवात झाली. राज्यघटनेमध्ये जवळपास 300पेक्षा अधिक सदस्य होते आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्यामध्ये ज्या महिला होत्या, ज्या स्त्रिया होत्या, त्या 15 स्त्रिया होत्या. म्हणजे तिथूनच ज्या ठिकाणून आल्या होत्या त्याची जाणीव होती. स्त्रियांच्या प्रत्येक गोष्टी त्यांना जाणीव होती, ज्या स्त्रियांबद्दल बोलू शकत होत्या. ज्यांनी घटना समितीच्या वेळेला जेव्हा तिथे प्रत्येकाला मुद्दे मांडायचे होते त्यावेळेला स्त्री पुरुष समानता, लैंगिक भेदभाव, जागरूकता, विषमता अनेक बाबीवर त्यांनी ठामपणे आपलं मत मांडलं होतं. अशा स्त्रिया त्याच्यामध्ये होत्या. घटना समितीमध्ये अनेक कमिट्या होत्या, समित्या. त्या समित्यामध्ये महत्त्वाची समिती होती मसुदा समिती आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राज्यघटना अनेक देशातील ज्या राज्यघटना आहेत त्यांचा अभ्यास केला गेला आणि त्याच्यामध्ये जे चांगल्या गोष्टी घेता आल्या ते घेतल्या गेल्या. तसंच ते जेव्हा आपण पहिल्यांदा एखादी गोष्ट आपण करतो त्यावेळेला काय होतं, ती गोष्ट करत असताना आपल्याला म्हणजे कसं असते, आपल्या पुढे कुठलं हे नसतं, काय तर त्याला एखादी गोष्ट आपल्यासमोर ठेवलेली नसते की जिला पाहून आपण करू शकतो. जो पहिला करते त्याच्यामध्ये मिस्टेक्स तोच करीन, तो चुका सुधारेल असं असते. परंतु जे 2-3 घडलेल्या असतात त्याच्यानंतर एखादा नवीन तयार करतो त्यावेळेला त्यातल्या चांगल्या गोष्टी अडॉप्ट करता येतात. जस्ट लाईक घटना समितीने, मसुदा समितीने अनेक राज्यघटनांचा अभ्यास केला आणि त्या राज्यघटनेमधून त्यांनी ज्या चांगल्या गोष्टी दिल्या, चांगल्या गोष्टी उचलल्या आणि आपली भारताची राज्यघटना तयार झाली. भारताच्या राज्यघटनेमधला एक महत्त्वाचा अंग म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका, ज्याला आपण संविधान प्रास्ताविका म्हणतो. प्रास्ताविकेमध्येच जेवढी प्रास्ताविका आपण वाचतो, प्रत्येक प्रोग्राम सुरू होतो किंवा काही होतो संविधानाच्या प्रास्ताविकाचं वाचन करणं अपेक्षित आहे. भारतीय संविधान स्वीकारून 75 इयर्स झालेले आहे. अमृत महोत्सवामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. वर्षभर म्हणजे पूर्ण वर्षभर संपूर्ण देशामध्ये हा एक आपण महोत्सव साजरा करतो. या सणापेक्षा दुसरा सण महत्त्वाचा असेल असं मला वाटत नाही, कारण आपल्या सगळ्यांचं दैवतच संविधान आहे. संविधानाशिवाय म्हणजे आपलं गीता, आपलं पुराण, आपलं बायबल सगळं म्हणजे संविधान. संविधान बनल्यानंतर ही संविधानाची प्रास्ताविका आहे. तुम्ही माहिती वाचा, आपण वाचतो आम्ही भारताचे लोक, स्टार्टिंगच आहे आम्ही भारताचे लोक. याच्यामध्ये कोणतीही आम्ही भारताचे पुरुष, आम्ही भारताची स्त्री नाही. हा संविधानाच्या पहिलाच घटक म्हणजे प्रास्ताविका आणि त्या प्रास्ताविकेमधली पहिलीच लाईन आम्ही भारताचे लोक. याचा अर्थ इथून सगळ्या लिंगविषयक विषमता संपल्या. तिथे कोणता पुरुष नाही, कोणती स्त्री नाही, ओन्ली भारताचे नागरिक. भारतीय संविधान हे कुठलीही विषमता जाणत नाही. ती धर्मावर अपेक्षित असो, लिंगावर असो, जातीवर असो, तुमच्या जन्मस्थळावर असो, अशी कुठलीही विषमता नाही. त्याच्यामध्ये सगळं आलंय. आणि या संविधानाचा, या कलमांचा तुम्ही बारकाईने विचार केला
तर स्त्रियांना हक्काने जगण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे त्या सर्व संविधानात दिलेल्या आहेत. संविधानाचे अनेक कलम अभ्यास करत असताना कलम 14 आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कलम 14 कायद्यापुढे समानता. इथे भेदभाव कुठेच केलेला नाही. जर एखाद्याने एखादा गुन्हा केला, एखादी गोष्ट त्याच्या हातून घडली, तर इथे कुठलीही विषमता राहणार नाही. ज्या गोष्टीसाठी जो कुठला दंड असेल, जी गोष्ट त्यांना जे देय असेल त्यासाठी कुठलाही भेदभाव राहणार नाही. स्त्री पुरुष इथे समानता आहे आणि महिलांना दिलेला हा सर्वात मोठा एक अधिकार आहे, स्त्री पुरुष समानता. घटनेचं कलम 15 काय सांगतं? जे सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले घटक आहेत त्या घटकांसाठी विशेष कार्य करण्यासाठी शासनाला उद्देशित केलेलं आहे. आणि आपल्याला वाटत असेल की शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या, सामाजिकदृष्ट्या, तर स्त्रिया ह्या सर्वात जास्त मागासलेल्या या बाबतीत, कारण स्त्रियांना शिक्षणाचा तेवढा अधिकार नव्हता. कलम जर तुम्ही पाहतील सर्व, कलम 19 तुम्हाला स्वातंत्र्य, स्त्रियांना स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. मुक्त संचार असं होणार नाहीये. काश्मीर आहे, काश्मीरला जाण्यासाठी तिथं फक्त जेंट्स जातील, तिथं लेडीज जाणार, म्हणजे महिला जाणार नाही असं कधी होणार नाही. तुम्हाला एखाद्या स्थळी जाण्यासाठी कुणीही पाबंदी करत नाही. कुठलं धर्मस्थळ असो, कुठली जागा असो, फिरण्याचं स्टेशन असो, हिल स्टेशन असो, कुठेही असो, तुम्हाला स्त्री पुरुष समानता तुम्हाला दिसणं असं कधी होणार नाही की जर ज्याचा उपभोग पाहिजे हे स्वातंत्र्य, हे अधिकार हा देखील तुम्हाला संविधानात दिलेला आहे. हे आपले अधिकार आहे. अस्पृश्यता बंदी आहे. घटनेचं कलम 17 सांगतं वेठबिगारी, अस्पृश्यता बंदी आहे. अगदी मी फ्रँकली बोलते, कारण सर्वजण विचार म्हणजे चांगले प्रगल्भ लोक आहेत, लहान तरुण नाही आहे. अगदी जुन्या काळामध्ये आपण पाहतो स्त्रीला मासिक पाळी आहे, तिला 2 हात दूर 4 हात दूर असं असायचं. एकदम एका कोपऱ्यामध्ये बसणार, तिथेच राहणार. त्याच्यामध्ये अनेक कारण म्हणजे सोयीस्कर, आपल्याला सोयीनं पटतील, आपल्याला सोयीस्कर होतील असे कागदामध्ये लागलेले असतात. ती पण एक प्रकारची अचूकता सुटी. अरे नैसर्गिक आहे, आमच्या हाताकडे थोडी नाही, नैसर्गिक आहे. अचूकता होती. आता असं होऊ शकतं का? हे आम्हाला मिळालेले अधिकार आहेत. आपण अगदी 5 छोट्या गोष्टीमध्ये अधिकार मिळालेले आहेत. आधी स्त्रियांना, मुलांना गुलाम म्हणून विकलं जायचं. आता असं तुम्हाला पूर्ण देशामध्ये कुठे दिसणार नाही की एखाद्या स्त्रीला गुलाम म्हणून विकत घेतलेला आहे. आधी गुलाम विकत घ्यायचे आणि त्याच्याकडून जेवढे अन्याय अत्याचार त्याच्यावर करता येतील तेवढे अत्याचार करायचे. परंतु ती परिस्थिती देशात नाही आहे. त्याचं सर्व जर जात असेल तर ते फक्त संविधानाला. बरं, एवढंच नाही, तुम्ही याच्यामध्ये आहात, तुम्ही काम करत आहात, तुम्हाला तिथे समानता मिळते, पण समान कामासाठी समान वेतनही संविधानाकडूनच मिळालेलं आहे तुम्हाला. जर त्याच ठिकाणी लेक्चरर लेडीज असेल, लेक्चरर जेंट्स असेल, तर असं कधी होणार नाही. लेडीजला 10,000 रुपये कमी पगार आणि जेंट्सला 10,000 रुपये जास्त नाही. समान वर समान पेमेंट, हे पण तुम्हाला स्त्रियांनी संविधानाने दिलेली आहे. एवढंच नाही, संधीची समानता. कलम 16 काय सांगतं संविधानाचं? संधीची समानता म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी एखादी स्त्री आहे किंवा मुलगी आहे म्हणून तिला तिथे संधी दिली जाणार नाही असं होणार नाही. तर पुरुष आणि स्त्री दोघांचं क्वालिफिकेशन सेम आहे, सेम पदासाठी कॉम्पीट करत आहे, दोघांना एक सारखी संधी मिळणार, तिथे कोणताही भेदभाव होणार नाही. विषमता आणि भेदभाव हे संविधानाचं तत्व नाही. विषमता संधी, समान संधी, समान व समान. पण हे नोकरी बंद झालं. स्त्रिया समोर आल्या पाहिजे, अंगभूत त्याच्यामध्ये गुण असतात, आल्या पाहिजे, राजकारणात आल्या पाहिजे. राजकारणात आल्या पाहिजे म्हणून नगर परिषद आणि पंचायत समितीसारख्या ठिकाणी जेवढ्या राखीव जागा असतात त्या राखीव जागाच्या 1/3 राखीव जागा या स्त्रियांसाठी ठेवलेल्या आहेत. ही पण भारतीय संविधानाची देणगी. आणि आज महिला त्या पदावर चांगल्या तऱ्हेनं काम करत आहे. असं कोणतंच क्षेत्र नाही जिथं महिला काम करत नाही. संविधानाची जी वाटचाल आहे तुम्ही पहा. कधी कधी मला असं वाटतं संविधान फक्त आपल्यासाठीच बनलेलं आहे का? कारण आपल्याला जेवढं त्याच्यामधून मिळालेलं आहे आपण सक्षमपणे उभं राहण्यासाठी जे आपण करत आहोत ते आपल्याला देखील संविधानात दिलेली आहे. 1942च्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं की मुलींनी
लग्न करत असताना आपल्या पायावर उभं राहा, पायावर उभं राहा आणि मगच लग्न करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या होणाऱ्या मुलांचं भविष्य घडवू शकणार, त्याच्या गरजा पूर्ण करू शकणार. त्याच्यामुळे आधी आपल्या पायावर उभं राहा. आणि खरं मी सांगते, आपल्या मुली आहेत इथं, मी तुम्हाला खरं सांगते, एखाद्या घरची सून, शिक्षण घेऊन गेलेली सून एखाद्या घरात आणि त्याच ठिकाणी एखादी नोकरीवाली, स्वतःच्या पायावर उभी असलेली, स्वतः कमावणारी गेलेली सून नवरी बनून, या दोघींमध्ये खूप जास्त फरक असतो. म्हणून मी मुलींना नेहमी सांगत असते, स्वतःच्या पायावर उभं राहा. एखादा सण आला आणि त्या सणाला नवऱ्याच्या मागं 2000 रुपयाची साडी द्यावं म्हणून 8 दिवस त्याच्यासोबत गोडी गुलाबीनं बोलणं, द्यावं करून 8 दिवस साडी घेणं, याच्यापेक्षा स्वतःचा पगार, स्वतःचे पैसे असल्यानंतर ती साडी स्वतः घेणं हे खूप महत्त्वाचं असते. त्याच्यामुळे यासाठी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. बाबासाहेबांना संविधानामधलं सक्षमीकरण हेच अपेक्षित आहे की तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा, स्वतः सक्षम बना. आणि तुम्ही सक्षम बनला, तुमचं कुटुंब सक्षम बनेल, तुमचं कुटुंब सक्षम बनलं, पर्यायानं समाज, पर्यायानं राज्य, पर्यायानं देश सक्षम बनेल. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही तुम्हाला स्वपासून करायची आहे. मी का करू, पूर्ण देश पडलेला आहे, नाही, तुम्ही करणार तर इथून सुरुवात होईल. पूर्ण देश कुठेतरी काम बसलेला आहे तुमच्यासाठी, तुम्हाला हे करावं लागेल. संविधानाने सांगितलेलं आहे. सोबत बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये आणखी एक गोष्ट म्हटलेली आहे की लग्न करून गेले बाबा नवऱ्याकडे, त्याला अतिशय विनम्रतेने, आदराने, प्रेमाने एक गोष्ट समजावून सांगा मुलींनी की मी तुमची पत्नी बनून आली, मी तुमची सहचारिणी बनून आली, पण मी तुमची गुलाम नाही. ही गोष्ट आवर्जून सांगा. खूप मोठे महामानव केले, खूप मोठा विचार केला. मसुदा समिती, डॉक्टर आंबेडकर, सर्व सदस्य जेव्हा घटना लिहिल्या गेली तेव्हा त्यांनी त्यांच्या आपल्या रूपात ते जगले. म्हणून त्यांना आपल्या वेदना, आपले जे आपल्याला अन्याय, आपल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम ते आपल्या रूपात जगले आणि त्यांनी ती वाचा फोडली. आपण गेलो तर संविधान सभेसमोर की आम्हाला हे होतंय, नाही, त्यांनी तो समाज पाहला होता. हे आहे सक्षमीकरण. आजही मी सगळ्या मुलींना सांगते, जेव्हा मी बोलते, माझी एकच त्यांना विनंती असते की तुम्ही शिक्षण घेत असताना, जेव्हा तुम्ही शिकता, जो 12वी नंतरचा काळ असतो, तो जो 4 ते 5 वर्षाचा काळ असतो, तो अतिशय व्यवस्थितपणे जगा. जगाचा अर्थ कसा, तुम्ही एक ना घरावर चिंता करू नका. आधी ठरवा तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं एम काय, त्या दृष्टीने तुम्हाला विचार करायचा आहे, त्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे. बेटा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मुलांना आणि मुलींना पण, हे जे वय आहे तुमचं, हे जे 4 वर्ष, येणारे 4-5 वर्ष, तुम्ही जर कठोर मेहनत घेतली, तुमचं जे एम आहे त्या एमच्या दृष्टीनेच तुम्ही मेहनत घेतली, तरच समजून घ्या येणारा जो काळ आहे 40-50 वर्षाचा, तो तुम्ही आनंदाने निवांत जीवन जगू शकता. नाहीतर काही खरं नाही. डिग्री झाली, एखाद्या कपड्याला दुकानात घडी करायचे, कपडे कापायचे, घडी करून लोकांना द्यायचे. पोरगी डिग्री झाली, पोरीचं कसं असते, पोरगी वयात आली की लग्नाला आली हे आपल्या आईबाबांना नंतर कळते, शेजारच्या लोकांना आधी कळते. धरलं, लग्न करून दिलं, गेलं, 2-3 लेकरं, विषय क्लोज. काय ते सकाळी उठलं तेच झाले, नाही, हे जग नाही. करावं लागेल, वेळ गेलेली नाही, करावं लागेल, करा. आणि एक सांगते आणखी, ही या काळातली मैत्री ही लाईफ टाईम नाही करत. ती या काळातली मैत्री बघा, डिग्री पूर्ण होईपर्यंत, PG पूर्ण होईपर्यंत. आता व्हॉट्सअपला जमाना आहे, त्या गंमत एखादा सण आला किंवा काही आला, अशा कोणतेही शुभेच्छा, म्हणजे कोणते दिवसही माहीत नसतं बाबा, कोणते दिवस काही शुभेच्छा व्हॉट्सअपवर सुरू होतात. तर तेवढ्या पुरताच फक्त तुम्हाला राहणार. ही मैत्री कायम राहत नाही. सगळे प्राध्यापक लोक त्यांना विचारून घ्या. आता कुठं आपल्या एखादा गेट टुगेदर होते आणि 10 वर्ष 20 वर्ष आधीच, पण आपण ते लोक आपल्या रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये नाही. कसं गेट टुगेदर झालं बाबा, एखाद्याला एक मित्र सापडला, तो कुठं बाबा जालन्याला राहतो, मग तो नंबर घेतो, काय सुट्टीचा कुठे तो आहे, तो असं करून सगळे घेतात. कारण कोणाही जवळ माझे नंबर नसतात, कोणाला धकाधकीच्या जीवनात वेळ नाही, स्वतःचे कामं, स्वतःच्या समस्यांमध्ये एवढे सगळे गुरफटलेले आहे की मैत्री ह्या गोष्टीसाठी कुणालाही काम नव्हतं. सांगण्याचं तात्पर्य माझं हे, 5 वर्ष आहे, टोटल डेडिकेशननी काम करा. काही अर्थ नाहीये. संविधानाचं बदलतं रूप,
संविधानाचा जो प्रवाह, त्याच्याबद्दल महिला सक्षमीकरण, भाषण द्यायचं, असं बोलवायचं, चांगलं ऐकायचं, त्याला काही अर्थ नसतो. अर्थ तो होईल जर तुम्ही ठरवलं की आज मला हे करायचं आहे, हे मला करणे अपेक्षित आहे आणि मी हे करेन. आईबाबांनी जन्म दिलेला आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे. सोपं नाही. प्रत्येक जण काही आपण एकदम श्रीमंत घरातले नाही, स्ट्रगल करून आलेलो आपण. मी असो, सर मॅडम असो, की समोर बसलेले सगळे लोक असो, अतिशय स्ट्रगल लाईफ जगून आलेलो आपण. मला असं सांगा की आम्ही बाबा अंबानीच्या परिवारामधले आहोत आणि आम्ही इकडे आलो. नो, आपल्याला स्ट्रगलच लावा. की आईबाबांनी स्ट्रगल करून इथपर्यंत आणलेलं आहे, त्याचं फलित द्यायचं आहे. नाही का आईबाबा म्हणतात कॉलेजला गेले पोरं, पोरं म्हणजे पोरं आणि पोरी पण बोलले मी, आणि इकडे आम्ही आमचं काम करतो. हे सक्षमीकरण नाही. संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करताना मी समाजाच्या प्रत्येक घटकाला एवढंच सांगते, समाजात प्रत्येक घटक सगळेच, तुम्ही, आम्ही, नेतृत्व पत्रिका असणार, ज्येष्ठ काम, सर्व समाजाला घटक आहेत. यांना हेच सांगते की संविधानाचा अमृत महोत्सव त्याच दिवशी खऱ्या अर्थाने साजरा होईल जेव्हा तुम्ही संविधान आत्मसात कराल. आणि संविधान काय म्हणतं? स्वतःला प्रूव्ह करा. संधी आम्ही देतो, राज्य दे, देश दे, संविधान देतोय. शासन, राज्य शासन त्यासाठीच आहे, तुम्हाला संधी देण्यासाठी. पण ती संधी उपभोगता आली पाहिजे. अनेक जागा निघतात, अनेक वॅकन्सीज आहेत. एक जागा असते शिपाईची जागा असते, आणि आम्ही पाहतो शिपाईच्या जागेसाठी PhD वाला फॉर्म भरतो. आम्ही PhD वाला रिजेक्ट करावं लागतं. आणि तो PhD वाला शिपाईचं काम कसं करणार? बेलवर राहील का तो? आमच्या सुरुवात इथून असते. बेकारी खूप वाढत आहे. शाळा कॉलेजेस नव्यानं तयार होतच आहे, बंद नाही होत आहे. याचा अर्थ विद्यार्थी संख्या वाढत आहे. स्वतःला प्रूव्ह करा, केपेबल बनवा. आता भाषण संपलं, मग आता प्राचार्य महोदयांचं होईल, रामा प्रदर्शन होईल, मग मी माझ्या ऑफिसला जाईल, तुमच्या घरी जाणार, संपला आपल्याला. प्लीज असं करू नका. स्वतःला पहा, उठा आणि कामाला लागा. वेळ अजूनही गेली नाही, लक्षात ठेवा. वेळ काही पूर्ण मिळतं पाहायचं नसते. जी वेळ आपली तीच सर्वोत्तम वेळ, जी तुम्ही ठरवाल ती सर्वोत्तम वेळ. लागा, कामाला लागा, अभ्यास करा आणि संविधानाला अपेक्षित असलेलं सक्षमीकरण, नॉट ओनली अबाउट लेडीज बट ऑल्सो पुरुषांसाठी स्वतःच्या पायावर उभे राहा आणि संविधानाचा पुनश्च देशाचा सर्वोच्च कायदा, ज्याने आपल्याला सर्वोच्च अधिकार बहाल केले, आपलं दैवत, त्या संविधानाला शतशः नमन करते. आणि आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना आणि सर्व टीमचे मी आभार मानते. आणि खरंच खूप छान प्रोग्राम अरेंज केला, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देते. आणि पुनश्च एकदा सर्वांना, सर्व विद्यार्थी मित्रांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देते आणि थांबते. थँक्यू. आणि स्वयंसिद्धतेचा पवित्रास आपण आयुष्यभर जोपासला तर निश्चितचपणे एक सुकर आयुष्य आणि या देशाचे कर्तव्यदक्ष नागरिक होऊ या जाणीवेपोटी आपण आपले विचार आम्हा विद्यार्थ्यास दिले. त्याबद्दल मॅडम आपले धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अरविंद जोशी सर यांनी अध्यक्षीय मनोगत करावे तशी त्यांना विनंती करते. पेरर महाविद्यालयाच्या वुमन सेलच्या अंतर्गत आयोजित स्त्री सक्षमीकरणाची वाचन आणि भारतीय संविधान या कार्यक्रमाला ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असं गोटे मॅडम, मंचावर उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य महाजन सर, रत्नपारखी मॅडम, सभागृहात उपस्थित असलेले सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, अत्यंत साध्या, सरळ, सोप्या भाषेत आणि कमीत कमी वेळात स्त्री आपलं संविधान आणि संविधानामध्ये असलेल्या तरतुदीची जाणीव करून दिली. आपल्याला सहज स्पर्शक मोहनजोदरोपासून त्यांनी स्पर्श केला. आढावा तर भरपूर घेऊ शकल्या असत्या, पण वेळेअभावी त्यांनी तत्कालीन सामाजिक परिस्थिती, शिरलेल्या
अनिष्ट प्रथा, त्या प्रथांसाठी संविधानात केलेले कार्य, संविधानात नमूद केलेले अधिकार हे आपल्याला कमीत कमी वेळात आणि आपल्याला समजेल अशा भाषेत सांगितली, त्याची ओळख करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. मॅडम, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो. महिलांच्या बाबतीत तुम्ही 2 प्रसूती रजा आणि बाळंतपणाची जी काळजी रजा, तिसरी पण रजा आहे, दत्तक विधान 2 वर्षाची रजा, या तिन्ही रजा देणारं महाविद्यालय सिपेट. त्याच्यामुळे तुम्ही जे तर स्त्री सक्षमीकरणाच्या प्रवाहात अग्रणी नेतृत्व करणारं महाविद्यालय म्हणून तुम्हाला जेव्हा इतिहास लिहायची वेळ येईल तर सिपेट मेहराचं नाव घ्यावंच लागेल. कारण की सिपेट मेहरा महाविद्यालय या यात्रेत सहभागी आहे. तर सहभागी नाही तर त्या अग्रस्थानी. मॅडमच्या बोलण्यात पारस्कर मॅडम बद्दल बोलताना त्या बोलत होत्या, त्यांनी वेळ अधिक घेतला म्हणून काही गोष्टी सुटल्या, पण हिंगणघाटला त्या मुलींचं दळीत काढलं झालं होतं. तर विदर्भातील एकमेव महाविद्यालय होतं की विद्यार्थ्यांना हाताशी करून आम्ही निषेध मोर्चा काढला होता. त्याचं नेतृत्व देखील आमच्या रश्मी पारस्कर मॅडम केलं होतं. म्हणजे म्हणून मी असं म्हणतो की सिपेट विदर्भ महाविद्यालय जेव्हा स्त्री सक्षमीकरणाचा इतिहास विदर्भाचा लिहिला जाईल त्यावेळेस त्याला सिपेट विदर्भाकडे दुर्लक्ष करून चालणार. मित्रांनो, मॅडमनी आपल्याला असलेल्या अधिकारांबद्दलची जाणीव करून दिली. स्त्रियांना मतदानाचा अधिकार, त्यांनी अमेरिकेचं उदाहरण दिलं. पण ज्या दिवशी देश स्वतंत्र झाला, संविधान लागू झालं, त्याच दिवशी गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, जातीचा भेद, भाषेचा भेद, धर्माचा भेद केला नाही आणि आपल्याला स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. आपण स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा 2000 सालापर्यंत प्रगतशील देश जे ऑस्ट्रेलियासारखे आहेत त्यांना तिथल्या महिलांना आंदोलन करावं लागलं, चळवळी कराव्या लागल्या. त्याच्यानंतर आपल्याला 50 वर्षापूर्वी मिळालेला मतदानाचा अधिकार त्यांना नंतर मिळालेला. एवढंच नाही तर जी दूरदृष्टी पाहिजे होती की बाबासाहेबांना हिंदू समाजात असलेले दोष आणि उणिवा या दूर करायच्या होता. त्यांना कुठल्याही समाजावर, कुठल्याही धर्मावर, कुठल्याही वर्गावर अन्याय करायचा होता. ज्या व्यक्तीची जडणघडण, जे बाबासाहेबांची शालेय विद्यार्थ्यांची जडणघडण वर्गखोलीच्या बाहेर राहून झालेली आहे. एखाद्या छोट्या माणसाला किंवा आपल्याला सुद्धा 2 मित्र बोलत असतील आणि आपण गेल्यानंतर ते विषय बदलतात, म्हणजे आपल्याला इग्नोर करतात, तर आपल्याला कसं वाटत असेल. तर शालेय विद्यार्थी असणाऱ्या बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर उभं राहून शिकायचं, त्यावेळेस त्या समाजाबद्दल त्यांच्या मनात किती राग आणि द्वेषाचा निर्माण झाला असेल. सयाजीराव गायकवाडांकडे दिवाणाचं कार्य करत असताना त्यांच्या हातातली फाईल जेव्हा फेकून देण्यात आली, काय वाटलं असेल. परंतु इतकं त्यांच्या बाबतीत त्यांनी भोगलेलं आहे. आपण एखादा आपल्यावर जर कळत नकळत अन्याय झाला तर आपल्या प्रतिक्रिया काय असतात करणाऱ्याबद्दलच्या. पण इतकं हिंदू समाजाने त्यांची अवहेलना केल्यानंतर देखील संविधान लिहित असताना त्या समाजाबद्दल कुठलीही नकारात्मकता, मानसिकता आपल्याला संविधानात दिसून येत नाही. हे बाबासाहेबांचं मत. त्या समाजाने त्यांना माणुसकीच्या नात्याने नाही, पशुच्याही नात्याने वागणूक दिलेली नाही, अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिलेली आहे. आणि म्हणून वेळ झालेला आहे. मी एक उदाहरण सांगतो आणि मी माझं वक्तव्य सांगतो. संविधानामध्ये हिंदू कोड बिल आहे. हे हिंदू कोड बिल जेव्हा आलं त्याला विरोध झाला, प्रचंड विरोध झाला आणि विरोध करणारे सवर्ण होते. मॅडम, माझं
चुकत नसेल तर लेट मी यू कॅन करेक्ट मी. सवर्ण लोकांनी हिंदू विवाह काय त्याला विरोध केला होता. पण आज जेव्हा त्या संविधानाची जेव्हा समीक्षा करतात तेव्हा असं लक्षात येतं की विरोध करणाऱ्यांचा विवेक बुद्धी नव्हती, तर त्या हिंदू विवाह कायदा हा हिंदूंच्या तत्कालीन समाजातील सवर्ण महिलांच्या दृष्टीने केलेली उपाययोजना होती. ती दूरदृष्टी समजून घेण्याचा मी कमी पडतो. आज जेव्हा वर्तमानात जेव्हा आपण समीक्षा करतो तेव्हा हे लक्षात येते. आणि बाबासाहेबांना अभिप्रेत काय, माणसाला माणूस तिच्या नात्याने वागवा, एवढीच अपेक्षा होती. याचा दुसरा अर्थ काय, एकीकडे हे म्हणायचं आणि त्यांनी संविधानात आरक्षण म्हटलंय, हा विरोधाभास आहे का? हे जे आम्ही बुद्धिजीवी वर्ग आहे हे असे भेदभाव. तर संविधानाने आपल्याला एक गोष्ट सांगितली आहे आणि ती आपण आत्मसात जर केली तर संविधानात एकात्म सामाजिक समरस समाज निर्मितीसाठी आपलं केलेलं ते संविधान. मग एकात्म सामाजिक समरस समाज निर्माण कसा होईल या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सर्व गोष्टींचा समावेश आपल्या संविधानात केलेला आहे. संविधानात बहुतेक वक्ते बोलताना आपल्याला हक्क अधिकार याची जाणीव करून देत असतात. ते आवश्यकही आहे, कारण की एक वर्ग असा असतो की आपल्याला असलेल्या हक्क आणि अधिकार हे जाणीव हेतुपुरस्सर करून देत नाही. कारण की तो जर जागा झाला तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. आणि म्हणून हे हक्क आणि यांची जाणीव करून देणं हे बुद्धिमंतांचं काम आहे. पण मॅडम थोडंसं इथे त्याला जोड देतो. यासोबतच आम्हाला हक्क जेव्हा एखादी भूमिका मिळते, जेव्हा भूमिका आम्हाला प्राप्त होते त्यावेळेस हक्क आणि अधिकार त्या भूमिकेला अनुसरून प्राप्त होतात. पण जेव्हा भूमिका प्राप्त होते त्याच वेळेस आम्हाला मर्यादा कर्तव्य याची पण जाणीव निर्माण होते. आणि जसं पोलिसांना गुन्हेगार सिद्ध करायचं आहे हे फार कठीण आहे, तसंच गुन्हेगाराला सांगितलं की तू निर्दोष आहे सिद्ध कर हे आणखीन कठीण आहे. मी गुन्हेगार नाही हे मला जर सिद्ध करायचं असेल तर फार कठीण आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनी तुम्हाला सांगतो, हक्क आपले असलेच पाहिजे. तुम्ही महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे, ग्रंथालयातून पुस्तक मिळालं पाहिजे. महाविद्यालयाचे विद्यार्थी या नात्याने तुम्हाला मिळणाऱ्या सगळ्या सवलती मिळाल्याच पाहिजे. हा हक्क तुमचा आहे. पण त्यासोबतच महाविद्यालयाची प्रतिष्ठा जपण्याची तुमचं काय कर्तव्यही आहे. त्या प्रतिष्ठेला कुठेही हात लागणार नाही. म्हणजे भारतीय नागरिक म्हणून माझं वर्तणूक, मलाही काही जबाबदारी आहे की नाही, रिस्पॉन्सिबिलिटी, हक्क आणि अधिकार आहे, पॉवर अँड ऑथॉरिटी आहे आणि ड्युटीज काही आहे. आणि म्हणून मॅडमनी त्यांच्या भाषणात जे व्यक्त केलं ते आपण आपल्या कृतीतून अनुभवायचं आहे आणि कृतीतून त्याला उत्तर द्यायचं आहे. आणि मला असं वाटतं की या महिला सबलीकरण असो, सक्षमीकरण असो किंवा आरक्षण, विद्यार्थ्यांना मिळणारं आरक्षण असो, संधी असो, मॅडम तुम्हाला सांगताना मला आनंद होतो. 2010 पासून आमच्या इथे स्पर्धा परीक्षा केंद्र आहे आणि या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आम्ही गडचिरोली सारख्या विद्यार्थी, मॅक्झिमम विद्यार्थी त्या स्पर्धा परीक्षेचा लाभ गडचिरोली सारख्या विद्यार्थी घेत आहेत. सकाळी 7 वाजता आमचं केंद्र सुरू होतं, रात्री 12 वाजेपर्यंत चालतं. म्हणजे विद्यार्थी इतके प्रामाणिक आहे की ते चहा प्यायला बाहेर जात नाही, जेवणाचाही डबा इथेच येतो. वेळेचं महत्व आणि ते प्रयत्नपूर्वक करतात. आम्ही त्यांच्यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याचे काम करतोय. नागपूर विद्यापीठात नेटसेट केंद्र आहे, त्यांच्यापेक्षा सिपेंट बेरर महाविद्यालयाच्या नेटसेट केंद्राचा रिझल्ट चांगला आहे. हे आम्ही अतिशय अभिमानाचं आहे. आणि म्हणून सिपेंट बेरर महाविद्यालयात हा पुरुष, स्त्री, मुली, मुलं असा भेदभाव केला जात नाही. याचं
जर चुकून कुठेही कोणाच्या निदर्शनास आलं असेल तर त्यांनी लक्षात आणून द्या, झालेली चूक आपण दुरुस्त करू शकतो, केल्या जाईल, याचे मी प्राचार्य म्हणून तुम्हाला. सरतेशेवटी बाबासाहेबांनी सांगितलेलं एकच लक्षात घ्या, परिश्रमाला पर्याय नाही. मॅडमच्या भाषणात आलेलं आहे, शॉर्टकट विद्यार्थी मित्रांनो, शॉर्टकट वापरून काहीही फायदा नाही, परिश्रमाला पर्याय नाही. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात किती पुस्तकं वाचले असतील याचा विचार करा. त्यांची वैयक्तिक ग्रंथालय किती समृद्ध होतं. आपण किमान वर्षाला एक पुस्तक वाचूया हा संकल्प करा. आणि मी जेव्हा समाजात वावरतो तेव्हा माझ्या वागण्यात कुठेही विषमता दिसून येऊ नये. ती जर येत असेल तर ती स्वतःपासून बदलायची सुरुवात करा, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि समर्थ आणि सामाजिक समरस एकसंध भारताच्या निर्मितीच्या प्रक्रियेत आपण सर्व प्रत्यक्ष कृतीतून सहभागी होऊया, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद. दूरदृष्टिकोनातून आलेला विचार तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असणारा अपेक्षित असणारा मानवतावाद शिवाय हक्क अधिकारांची जाणीव ही खऱ्या अर्थाने बुद्धिवंतांची भूमिका आहे. यासारख्या भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष व्याख्यान आयोजित या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. आपल्या महाविद्यालयामध्ये विमेन्स अंतर्गत स्त्री सक्षमीकरणाची वाटचाल आणि भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लागलेले आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अरविंद जोशी सर याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शक म्हणून लागलेल्या माननीय श्रीमती सतीश तिरपुटे मॅडम, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नागपूर यांनी त्यांच्या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढत आम्हाला अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. संविधानावर अतिशय समर्पक असे विचार मांडले याबद्दल मॅडमचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते. याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानते. आपल्या महाविद्यालयाच्या आवडत्या प्राध्यापिका स्वर्गवासी डॉक्टर रश्मी पारस्कर मॅडम यांचे सुद्धा मी आभार मानते. मॅडम वुमेन सेलच्या प्रमुख संयोजिका मॅडमने सुद्धा महिला सक्षमीकरणाबाबत सारखे कार्यक्रम राबवले आहेत. यानंतर कार्यक्रमाच्या आयोजिका आदरणीय डॉक्टर प्रेरणा रत्नपारखी मॅडम यांनी कार्यक्रमाचे खूप सुंदर असे नियोजन केले. एक चांगला कार्यक्रम त्यांनी घडवून आणला, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानते. नाव I would like to express my special thanks to Dr. Kulkarni sir, Dr. Dogar